एक दिवस एका कोंबड्याने आकाशाची महाराणी असलेल्या घारीला उघडपणे आव्हान दिले. लोकांच्या गर्दीत उभा राहून कोंबडा ओरडू लागला, खरंच तुझ्यात शक्ती असेल तर खाली ये, माझ्याशी लढ. घारीने वरून फक्त एक नजर टाकली आणि शांतपणे उडत राहिली, कारण तिला माहित होतं सिंह प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला उत्तर देत नाही. पण कोंबडा थांबला नाही. तो हसत म्हणाला, काय घाबरलीस का? की तुझी ताकद फक्त उडण्यापुरतीच आहे. गर्दी पाहू लागली, कुजबुज वाढू लागली आणि या क्षणी घारीचा सगळ्यात मोठा शत्रू जागा झाला, तिचा अहंकार. तिने मनात ठरवलं, आज याला धडा शिकवायलाच हवा. घार खाली उतरली, लढाई सुरू झाली आणि शेवट तेच झालं जे व्हायला हवं होतं. कोंबडा हरला, पण जीव वाचवून पळून गेला. गर्दी टाळ्या वाजवू लागली. घार विजयाच्या नशेत हसली. तिला वाटलं, आज आपण स्वतःला सिद्ध केलं. पण खरी कथा तेव्हा सुरू झाली, जेव्हा ती थकलेली आपल्या घरट्यात परतली. घरटं रिकामं होतं. ती खाली निरर्थक लढाईत अडकलेली असताना वर एक साप तिची सगळी अंडी गिळून गेला होता. त्या दिवशी घारीने लढाई जिंकली, पण आपलं भविष्य, आपल्या पिल्ल्यांची आशा आणि आपली खरी जबाबदारी सगळंच हरवलं. मित्रांनो, ही गोष्ट फक्त घारीची नाही, ही आपली गोष्ट आहे. आयुष्यात तुम्हाला हजारो असे कोंबडे भेटतील, जे तुम्हाला चितावतील, अपमान करतील आणि वादात ओढतील. त्यांचा उद्देश तुम्हाला हरवण्याचा नसतो, त्यांचा उद्देश तुमचं लक्ष विचलित करायचा असतो, जेणेकरून तुमची नजर तुमच्या घरट्यावरून म्हणजेच तुमच्या स्वप्नांवरून हटेल. जीवनातील प्रत्येक आव्हानाशी लढणं आवश्यक नसतं, काहींना दुर्लक्ष करावे लागतात. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.